हा विषय सुरू करतोय. त्याच्यामध्ये ब्लॉक 1 आज आपण बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम डायव्हर्सिटी, युनिटी इन डायव्हर्सिटी इन इंडिया, हा आपला टॉपिक आहे आजचा. तर सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की युनिटी इन डायव्हर्सिटी ही जी फ्रेज आपण वापरतो ती अनेक प्रकारे भारतामध्ये रुळलेली आहे. तर नक्की ही संकल्पना काय आहे ते आज आपण बघणार आहोत. मराठीमध्ये आपण एकता आणि विविधता अशा दोन शब्द वापरतो. तर ते आज आपण बघणार आहोत. हे जे युनिट आहे ते भारतातील एकता आणि विविधतेशी संबंधित आहे. भारतातील एकता आणि विविधतेबद्दल आपण अनेक वेळा बोलतो, ऐकतो. अगदी अनेकदा काही गोष्टी आपण जेव्हा दुसऱ्यांना समजावून सांगतो आपल्या देशाविषयी, तर तेव्हा हा शब्द खूप सातत्याने आपल्याला वापरताना आपल्या संभाषणामध्ये येत असतो. पण नेमका त्याचा अर्थ आपल्याला समजला आहे का? नक्की काय आहे त्याचा अर्थ? या दोन ज्या संकल्पना आहेत, एकता आणि विविधता, त्या नक्की कशा आहेत हे आज आपण इथे बघणार आहोत. तर हे समजून घेऊयात आधी. एकता आणि विविधतेच्या संकल्पनांमध्ये सर्वप्रथम आपण विविधता म्हणजे काय, ज्याला आपण डायव्हर्सिटी असं म्हणतो. तर विविधता किंवा डायव्हर्सिटी म्हणजेच ज्याच्यामध्ये भिन्नता आहे अशा काही गोष्टी, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काही ना काही फरक आपल्याला तिथे दिसून येतात. आपण नेहमीच्या बोलीभाषेमध्ये विविधता हे फरक ह्या किंवा भिन्नता या शब्दाने घेतो. आणि मग ह्या आपल्या समाजशास्त्री भाषेमध्ये याचा अर्थ केवळ मग भिन्नता म्हणजेच विविधता म्हणजेच काहीतरी भिन्नता आहे का, की त्याच्या पलीकडे काही आहे? तर हो, ह्याचा अर्थ केवळ भेद किंवा फरक नसून त्याच्या पलीकडेही त्याचा काहीतरी अर्थ आहे. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे सामूहिक फरक म्हणजेच किंवा सामूहिक भेद ज्याला म्हणतो, असे जे फरक, असे काही भेद किंवा फरक असतात की जे लोकांच्या एका चे दुसऱ्या गटापेक्षा असलेलं वेगळेपण दर्शवतात. असे सगळे घटक विविधतेमध्ये येतात. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण महाराष्ट्रामध्ये सर्वजण राहतो. तर महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे, बरोबर आहे. तर परंतु आपण भारताला रिप्रेझेंट करत असतो. तर आणि भारतामध्ये गुजरात आहे किंवा साऊथमध्ये गेलात तर तमिळ भाषा आहे, केरळी भाषा आहे, मल्याळम भाषा आहे. ह्या वेगवेगळ्या भाषा, ह्या अनेक विविध गट समूह एकत्र येऊन एकच भाषा बोलताना आपल्याला दिसतात. आणि ह्याच्यातनच समूहाची एकता पण तिथे दिसते. पण त्याचबरोबर जर मोठ्या स्तरावर पाहायला गेलं तर भारतामध्ये ही विविधता दिसते. तर अशा प्रकारे एकता पण एका बाजूला दिसते आणि ती एकता अजूनही आपल्याला विविधता ही दर्शवत असते. तर हे जे फरक आपण म्हणतो की भाषिक फरक आहे किंवा त्याच प्रकारे अनेक जैविक फरक असू शकतात, धार्मिक फरक असू शकतात किंवा त्याच्यानंतर आपण जे बिलीफ सिस्टीम ज्याला म्हणतो, म्हणजे एखादी विश्वास परंपरा ज्या म्हणतो, त्याही वेगवेगळ्या असू शकतात. विविधता हा शब्द एकसमानतेच्या विरुद्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. विविधता म्हणजे डायव्हर्सिटी आणि युनिफॉर्मिटी म्हणजेच एकसमानता, एकरूपता. तर एकसमानता म्हणजे अशा काही प्रकारची समानता आपल्याला दिसून येते, जसं की आता मी उदाहरण दिलं भाषेचं, की जी लोकांचं एक वैशिष्ट्य दर्शविते. त्याच्यामध्ये कदाचित एखाद्याचा पेहराव असेल की अनेक लोक एका पर्टिक्युलर ठिकाणी किंवा एखाद्या ठराविक गावामध्ये, प्रदेशामध्ये एका ठराविक पद्धतीने कपडे घालताना दिसतात किंवा त्यांचा पेहराव जो असतो तो वेगळा असतो. जसं आपल्या उजव्या बाजूला तुम्हाला एक चित्र दिसत असेल, त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या राज्यामधले अटायर्स म्हणजेच पेहराव दिलेले आहेत. गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे,
त्याचबरोबर आसाम आहे, बिहार आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पेहराव दिसतात आणि ही एक प्रकारची आपण समानता म्हणतो. पण आणि हीच एक प्रकारची समानता त्या गटाचं म्हणजे पंजाबी अ, लोक एका ठराविक पद्धतीने पेहराव करतात किंवा आपण म्हणतो की केरळमधली लोक एका ठराविक पद्धतीने पेहराव करतात. तर ही त्यांची समानता त्यांचं वैशिष्ट्य दर्शविते. म्हणूनच जेव्हा सर्व लोकांमध्ये काहीतरी समान असतं, तेव्हा आपण त्याला म्हणतो की की ते एक सारखेपणा दाखवितात. म्हणजेच युनिफॉर्मिटी दाखवितात असं आपण म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा शाळेत जाणारे एखाद्या विद्यार्थी शाळेत जाणारे विद्यार्थी असतील किंवा पोलीस किंवा लष्कराचे सदस्य असतील किंवा आपण म्हणू शकतो की अ, एखाद्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती असतील. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे पण काही युनिफॉर्म ठरलेले असतात. तर असे वेगवेगळ्या ठराविक ठिकाणी आपल्याला पोशाख वेगवेगळा दिसतो. तेव्हा आपण असं म्हणतो की ते गणवेशात आहेत, ते युनिफॉर्ममध्ये आहेत. म्हणजेच काय की एकसमानता ते वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी अ, ती एकसमानता त्याच्यामध्ये आणली गेलेली असते. त्याचप्रमाणे अ, विविधतेप्रमाणेच एकरूपता किंवा एकसमानता ही देखील सामूहिक संकल्पना आहे. ज्याप्रमाणे विविधता अ, ही वेगळेपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कुठल्या ना कुठल्या बाजूचं वेगळेपणा दर्शवीत असतो. तिथे भिन्नता दर्शवण्याचे काही निकष असतात. त्याचप्रमाणे एकरूपता दर्शवण्याचेही काही निकष असू शकतात आणि म्हणूनच एकरूपता ही सुद्धा सामूहिक संकल्पना म्हणजे आपण कलेक्टिव्ह टर्म असं पण म्हणू शकतो. जेव्हा लोकांचा समूह एक समान वैशिष्ट्य सामायिक करतो, मग ती भाषा असो, मग तो धर्म असो किंवा इतर काहीही असू देत, ते त्या संदर्भात सारखेपणा दर्शवित असतात. परंतु जेव्हा आपल्याकडे विविध वंश, धर्म आणि संस्कृतीचे लोक असतात, तेव्हा ते त्या विविधतेचं प्रतिनिधित्व करत असतात आणि हीच विविधता आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. म्हणजेच ही विविधता म्हणजे जी भिन्नता आहे अ, ह्याचा अर्थ आपण आपल्या सर्व व्यावहारिक जगतामध्ये अ, अशा पद्धतीने घेतो म्हणजे विविध गट किंवा संस्कृती, विविध संस्कृती म्हणजेच विविधता. अशा अर्थाने आपण व्यावहारिक दृष्टीने ह्या संकल्पनेचा वापर करत असतो. जर ह्या विविधतेचा आपण जेव्हा विचार करतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला भारत देश. कारण भारतामध्ये अशी विविधता खूप आपल्याला दिसून येते. जसं की आपल्यामध्ये विविध जाती, धर्म, भाषा, जाती, पेहराव आहेत, संस्कृती आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारचं भोजन जे आहे तेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे आणि त्याच कारणामुळे भारत त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेसाठी आपल्याला ओळखला गेलेला दिसतो. जसं एक उदाहरण म्हणून मी भारतामधली धार्मिक विविधता दर्शवली आहे. आपण धार्मिक विविधतेवर अजून सखोलपणे थोड्या वेळाने बोलणार आहोत. तर इथे एक उदाहरण घेतलंय, की भारतातील धार्मिक विविधतेमध्ये आपल्याला दिसतं, की हिंदू धर्माची लोकं आहेत, इस्लामिक म्हणजे मुस्लिम धर्माची आहेत, जैन आहेत, बुद्धिस्ट आहेत, बौद्ध धर्मीय आहेत, ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्याच्यानंतर झोराष्ट्रियन्स आहेत. असे विविध धर्माचे लोक आपल्याला दिसून येतात आणि ठराविक पद्धतीने त्यांची एकी जी आपण म्हणतो, तीही आपल्याला वेळोवेळी दिसून येते. म्हणजे त्यांच्यामध्ये एक समान धागा जो आहे, तो धार्मिकतेचा आहे, की ज्याच्यामुळे त्या ठराविक क्रिया किंवा त्या ठराविक गोष्टी घडत असतात. आता आपण बघूयात एकतेचा अर्थ. एकता म्हणजे काय? तर युनिटी. युनिटी ही तसं बघायला गेलं तर अत्यंत ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो, अमूर्त अशी संकल्पना आहे. ती आपण नेहमी आपल्या मनातून जपत असतो, ती दिसत नाही आणि म्हणूनच त्याला अमूर्त अशी संकल्पना मानलं जातं. एकता म्हणजेच एकात्मता. ही सामाजिक, मानसिक अशा पद्धतीची स्थिती आहे. म्हणूनच म्हटलं की ही आपण अनुभवू शकतो, परंतु ती आपल्याला दिसत नसते. ही एकतेची भावना जी आहे, एक असल्याची भावना दर्शविते
असं आपण म्हणू शकतो. मुख्यत्वे ह्याविषयी असं म्हटलं जातं की एकता ही जी आहे किंवा एकात्मता जी आहे, ही एक अशा पद्धतीचा बंध असतो की ज्याच्यामुळे समाजातील सदस्य ती कुठल्याही ठिकाणी राहणारी असो, ते एकमेकांना एकत्र ठेवतात. म्हणजेच काय, की आपण बरेचदा बघतो की नॉर्थ, साउथ, ईस्ट आणि वेस्ट हे वेगवेगळे जे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की वेगळेपण तर आहेच, परंतु तरीही ते एक असल्याची भावना जेव्हा आपण भारताच्या स्तरावर बोलतो, तेव्हा हे सर्व विविध समूह, विविध गट, विविध संस्कृतीची मंडळी ही एकत्र येऊन एखाद्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसतात. तर एकता आणि एकरूपता म्हणजे युनिटी आणि युनिफॉर्मिटी यामध्ये फरक आहे. एकरूपता म्हणजे समानतेची कल्पना करते. म्हणजे सगळ्या गोष्टी समान आहेत ह्या विषयी युनिफॉर्मिटी म्हणजे एकरूपता नेहमीच बोलत असते. एकता मात्र ह्याच्यावर काहीही बोलू शकणार नाही. म्हणजे ह्या टर्मद्वारे ह्याचा आपल्याला खूप मोठा काही एनालिसिस करता येणार नाही. अशा प्रकारे एकता ही जी आहे म्हणजे युनिटी कॅन बी डिपेंडंट ऑन युनिफॉर्मिटी अँड समटाइम्स इट मे नॉट बी डिपेंडंट ऑन युनिफॉर्मिटी. मग काय करू शकतो आपण? तर आपण पुढे बघूया. दर्खाईम, एमिल दर्खाईम ह्या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांनी यांत्रिक एकात्मता आणि जैविक एकात्मता ह्याविषयी भाष्य केलेलं आहे. तर त्यांनी असं सांगितलंय की एकरूपतेतून एकता जन्माला येते. म्हणजे ज्या काही समान गोष्टी आहेत एखाद्या समाजातल्या, त्याच्यातून एकता निर्माण नक्कीच होऊ शकते. दुर्खाईम जो आहे, तो या प्रकारच्या ऐक्याला यांत्रिक एकता असं म्हणतो. म्हणजे त्याला ते कुठल्याही प्रकारे नॅचरल वाटत नाही. तर आदिवासी समाजामध्ये आणि पारंपरिक समाजामध्ये या प्रकारची एकता जी आहे ती आपल्याला आढळते. त्याचप्रमाणे अ, एकता ही मतभेदांवर पण असू शकते. तर ती कशी? की ही अशी एकता आहे की ज्याचे वर्णन दुर्खाईमने, एमिल डर्खाईमने सेंद्रिय एकता म्हणजे ऑर्गॅनिक युनिटी असं केलेलं आहे. या प्रकारची आधुनिक एकता जी आहे, आधुनिक समाजांचं वैशिष्ट्य दाखवते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला दिसेल की खाली एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आदिवासी मुलं बसलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की एकरूपतेतून आपल्याला एकता जन्माला आलेली दिसते आणि एका बाजूला मात्र विविध प्रकारची लोक आहेत. आणि त्यांचा पेहराव वेगळा आहे, त्यांचं खानपान वेगळं आहे, त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. परंतु तरीही आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने ही सेंद्रिय एकता आणि यांत्रिक एकता वेगवेगळी आहे. दर्खाईमने दिलेली जी युनिटी नावाची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे युनिटी नावाची जी त्याची कॉन्सेप्ट होती, ती थोडीशी आपण अजून बघूयात. हे सोप्या पद्धतीने तुम्ही जर पाठ केलं तर हे सोप्या पद्धतीने तुम्ही सहज लक्षात ठेवू शकाल की एकरूपता जी आहे ही युनिटीवर आधारित असते. बरोबर आहे. आणि एकरूपता जी फरकांवर आधारित आहे. म्हणजेच काय तर युनिटी म्हणजेच आपण म्हणूयात एकात्मता, एकता ह्याच्यावर आधारित असणारी दुर्खाईम यांनी वर्णन केलेली यांत्रिक एकता ही पहिलीच एकता आहे. म्हणजे ज्यांनी ह्याचं वर्णन किंवा वर्गीकरण केलेलं होतं. आणि दुसरं आहे सेंद्रिय एकता म्हणून दुर्खाईम यांनी वर्णन केले आहे. जसं आपण फरक पण बघतोय, पण काही कॉमन गोष्टी आहेत तेही आपण बघतोय इथे. तर उदाहरणार्थ आदिवासी समाजामध्ये आपल्याला एकता ही जास्त दिसून येते. तर आधुनिक समाजामध्ये ही एकता थोडीशी वेगळ्या पद्धतीने किंवा कमी प्रमाणात दिसून येते. एकात्मता म्हणजे मतभेद नाही असं नाही. मतभेद असू शकतात. अशा संबंधांसाठी आहे जे
विविध गटांना एकमेकांशी बांधलेले दिसतात. आता आपण पुढे बघूया. भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रकारची विविधता दिसून येते. परंतु आज आपण इथे केवळ 4 प्रकारच्या विविधता ज्या आहेत, महत्वाचे प्रकार जे सांगितले ते आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यापैकी पहिला जो आहे वांशिक एकता, वांशिक विविधता, भाषिक विविधता, धार्मिक विविधता आणि जात आधारित विविधता. तर सर्वप्रथम आपण बघूयात वांशिक विविधता. त्वचेचा रंग, त्याच्यानंतर नाकाचा प्रकार, केसांचा प्रकार इत्यादीवर आधारित असते. हर्बर्ट रिसले यांनी भारतातील लोकांचे 7 वांशिक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये तुर्को इराणी, इंडो आर्यन, स्कायथो द्रविडियन आणि आर्यो द्रविडियन, मंगोलो द्रविडियन आणि मंगोलाइड आणि द्रविड असे प्रकार आपल्याला केलेले दिसतात. त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि सोशिओलॉजिस्ट होऊन गेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे.एच. हटन, प्रोफेसर डी.एन. मुजुमदार आणि बी.एस. गुहा जे आहेत यांनी मानववंशशास्त्रज्ञांनी त्यांनी जे क्षेत्रीय संशोधन केलेलं होतं त्यातून नवीन पद्धतीने वंशांचं वर्गीकरण आपल्याला केलेलं दिसतं. तर बी.एस. गुहा जे आहेत त्यांनी 1952 मध्ये या वर्णांचं किंवा वंशाचं जे आहे ते 6 प्रकार दिले. तर पहिला जो आहे निग्रिटो, दुसरा आहे प्रोटो ॲस्ट्रोलॉइड, तिसरं जे आहे ते मंगोलाइड, त्याच्यानंतर चौथं जे आहे ते भूमध्य सागरीय ज्याला मेडिटेरेनियन असं म्हणतात, आणि 5वं जे आहे ते वेस्टर्न ब्रॅकिसेफल्स आणि नॉर्डिक. तर आता आपण ह्याच्याविषयी अजून सखोल माहिती घेऊयात. आपल्याकडे ह्या ज्या काही वेगवेगळ्या वंशाविषयी किंवा वर्णाविषयी बोललं जातंय त्याच्यामध्ये भारतावर आपल्याला भारताचा विचार करता आपल्याला हे माहिती आहे की भारतावर अनेक लोकांनी आक्रमण केलेली आहेत. जसं इंग्रजांचं आक्रमण होतं तसं त्याच्या आधी इस्लाम च्या लोक म्हणजे आपण म्हणतो की अकबर आहे किंवा मुघलांनी आक्रमण केलेलं होतं. तर मुघलांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्यांनी भारतातली सामाजिक संस्था जी आहे, सामाजिक संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या त्यांना धक्का न पोहोचवता त्यांनी आपलं राज्य वाढवलेलं होतं. परंतु जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ह्या सिस्टीममध्ये बदल मात्र झालेला दिसतो. ह्याच्यामध्ये बी.एस. गुहा यांनी वर्णाचे किंवा वंशाचे 6 प्रकार जे दिले आहेत ते आपण आत्ताच बघितले. तर निग्रिटोस, अनेकांना इथे निग्रो लोक वाटतील. निग्रिटोस म्हणजेच आफ्रिकेत आढळलेल्या कृष्णवर्णाशी संबंधित जे लोक आहेत, ओके, त्यांना निग्रिटोस असं आपण कॅटेगराईज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये अजून काही इतरही काही निकष आहेत तेही आपण बघूया की त्यांचे केस आहेत ते कोरडे असतात, जाड असतात, ओठ जाड असतात. अशा प्रकारची जी 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 वांशिक हे दिसते आपल्याला त्याला आपण निग्रिटोस असं म्हणतो. पुढचा आहे प्रोटो ऑस्ट्रेलॉइड. ह्या प्रकारच्या वंशामध्ये एक वांशिक गट असतो ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन, आदिवासी आणि दक्षिण आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील काही लोकांचा समावेश होतो. भारतात मध्य भारतातील जमाती ज्या आहेत ह्या जातींच्या आहेत. यापैकी काही जमाती
म्हणजेच सिंहभूमी, बिहारचा हो आणि विंध्य पर्वतरांगातील भील यांचा समावेश प्रोटो ॲस्ट्रोलॉइड मध्ये होऊ शकतो. पुढचा जो वंश आपल्याला बघायचा आहे तो आहे मॉंगोलाइड्स. मॉंगोलाइड्स हे उत्तर पूर्व आशियातील लोकांसोबतच आशियातील एक मोठा वंशिक गट आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ चीनी, जपानी, बर्मीज, एस्किमो आणि बरेचदा अमेरिकन भारतीय देखील या वंशाचे आहेत. हे भारतामध्ये ईशान्येकडील प्रदेशांमध्ये ब्रेसिफिलिक मॉंगोलाइड जातीच्या जमाती आहेत आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुढची जो वर्ण आहे तो भूमध्य सागरीय वर्ण असं त्याला म्हणतात, म्हणजेच मेडिटेरेनियन असं आपल्याला आपण म्हणतात. वंशाचा किंवा वर्णाचा संबंध कॉकेशियन भौतिक प्रकाराशी म्हणजेच पांढऱ्या वंशाशी आहे. हे मध्यम किंवा लहान उंची, सडपातळ बांधा, लांब डोके याद्वारे आपल्याला दर्शविलं जातं. आपल्याला इथे लक्षात येईल की पुढचा जो वर्ण आहे तो आहे वेस्टर्न ब्रेकिसेफेल्स, ज्याच्यामध्ये 3 उपसमूह आपल्याला केलेले दिसतात की ज्याच्यामध्ये अल्पेनॉइड्स, दिनारिक आणि आर्मेनॉइड असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला विविधता दिसून येते. तर अल्पेनॉइड्स आपण कसे ओळखणार? तर त्याच्यामध्ये आपण विशिष्ट रुंद डोकं, मध्यम उंची आणि हलकी त्वचा, जी आपल्याला भारतामध्ये गुजरातमधल्या बनिया ज्या जाती आहेत किंवा बंगालचे जे कायस्थ जी एक जात आहे त्यांच्यामध्ये हे जे वर्णाचे आपण म्हणतो निकष आहेत ते दिसून येतात. त्याच्यानंतर वेस्टर्न ब्रेकिसेफेल्स मध्ये दिनारी हा जो उपसमूह आहे त्याच्यामध्ये त्याचे निकष काय आहेत तर रुंद डोकं असतं, लांब नाक असतं, जी उंची आहे ती उंच जास्त असते आणि गडद त्वचेचा रंग जो आहे तो अत्यंत गोरा नसून थोडासा जास्त गडद असा रंग असतो. बंगालच्या ब्राह्मणांमध्ये, कर्नाटकातील ब्राह्मण नसलेल्यांमध्ये हा जो एक प्रकारचा वांशिक आपण म्हणतो ट्रेट आहे तो आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आर्मेनॉइड ते दिनारिक सारख्या वैशिष्ट्यांवर वैशिष्ट्यीकृत आहेत जे केले जातात. आर्मेनॉइड मध्ये डोक्याच्या मागील बाजूस थोडा जास्त मोठा आकार आपल्याला दिसून येतो. एक प्रमुख आणि अरुंद म्हणजे अरुंद नाक असतं आणि त्याचबरोबर बॉम्बेचे जे पारशी जे आहेत ते पण ऑर्मेनॉइड वर्णाची विशिष्ट वैशिष्ट्ये दर्शवितात. म्हणजेच ऑर्मेनॉइड मध्ये आपल्याला दिसून येतं की भारतातील पारशी समाज जो आहे तो ऑर्मेनॉइड मध्ये आपल्याला येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर पुढचा जो वर्णाचा प्रकार आहे तो आहे नॉर्डिक. नॉर्डिक रेस कशाला म्हणतात तर नॉर्डिक रेस जी आहे ती आपण शारीरिक प्रकारची शारीरिक काही वैशिष्ट्य आपल्याला दिसतात, जसं ज्याच्यामध्ये उंची जी आहे ती जास्त असते, लांब डोकं असतं, हलकी त्वचा असते आणि केस आणि निळे डोळे ही नॉर्डिक वंशाची खरी ओळख आहे. भारतात ते देशात उत्तरेकडील वेगवेगळ्या भागांमध्ये विशेषतः पंजाब आणि राजपुतानाचा जो भाग आहे जुना त्याच्यामध्ये नॉर्डिक वंशाची लोक आपल्याला आढळून येतात. आता आपण पुढे वळूयात. आता आपण वांशिक विविधता बघितली, आता आपण भाषिक विविधतेकडे आपण वळणार आहोत. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ गियर्स यांनी 179 भाषा आणि 544 बोली भाषा ह्या नोंदविल्या होत्या. तर दुसरीकडे
1971च्या जनगणनेत भारतामध्ये 1652 भाषांची नोंद झालेली आपल्याला दिसते, की त्यापैकी अनेक ज्या मातृभाषा म्हणूनही बोलल्या जातात. भारतीय संविधानाचा जर विचार केला, तर अनुसूची क्रमांक 8 मध्ये फक्त 18 भाषांचा मुख्य भाषा म्हणून समावेश केलेला आपल्याला दिसतो. तर त्या आहेत आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, संस्कृत, सिंधी, तमिळ आणि तेलुगू आणि उर्दू. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषा आपल्या भारतामध्ये दिसून येतात आणि आता तर आपण असंही म्हणू शकतो की भारतीय संविधानानेच आपल्याला विविध भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहनच दिलंय असं आपण म्हणू शकतो. ह्या नकाशामध्ये तुम्हाला अ, कुठली भाषा साधारण कुठल्या प्रदेशामध्ये बोलली जाते ह्याचा एक चांगला आढावा येऊ शकतो. जसं तुम्ही बघताय की हिंदी भाषिकांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यानंतर अ, जो भाग केशरी रंगाने रंगवलेला आहे ते मध्यम अशा प्रकारचे इतर भाषिक आहेत आणि निळा रंग म्हणजे अतिशय कमी ठिकाणी जी भाषा वापरली जाते म्हणजेच इंग्लिश भाषा तिला निळा रंग दिलेला आहे. आता आपण बघूयात की ह्या ज्या भाषा आहेत त्या कुठल्या प्रांतानुसार मध्ये जास्त बोलल्या जातात. जसं की आपल्याला माहिती आहे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा जरी असली तरीही ती सर्वदूर वापरली जाते असं नाही, पण काही प्रमुख राज्यांमध्ये हिंदी हा एक विषय ह्याच भाषेमध्ये आपण लोक बोलताना आपल्याला दिसतात. तर यामध्ये एक सर्व्हेनुसार भाषांपैकी एकूण लोकसंख्येच्या 39.85% जे लोक आहेत ते हिंदी भाषा बोलतात. तर बंगाली, तेलुगू, मराठी प्रत्येकी 8% आपल्याला ही भाषा बोलताना दिसतात. त्यानंतर येतं तमिळ, मल्याळम, उर्दू ही जी काही भाषा आहे ती अनुक्रमे 6.26 आणि 5.22 टक्क्यांनी आणि उर्वरित 1991च्या जनगणनेच्या अहवालानुसार भारत 2003 मध्ये आपण बोलतोय 3000च्या अहवालानुसार प्रत्येकी 5% कमी आहे. ठीक आहे. तर जी इथे आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मराठी, तेलुगू, तमिळ, कोकणी, कन्नडा, मल्याळम ह्या ज्या आहेत ह्या रिजनल भाषा आहेत. म्हणजे ज्याला आपण प्रादेशिक भाषा असं म्हणतो. सगळ्यात महत्वाचा भाग आज आपण बघतोय तो म्हणजे विविधता. आतापर्यंत आपण वांशिक विविधता बघितली, त्याच्यानंतर आपण भाषिक विविधता बघितली. आता आपण धार्मिक विविधता बघूया. धार्मिक विविधता म्हणजेच आपण म्हणू शकतो की एखाद्या ठिकाणी अस्तित्वात असणारे अनेक धर्म आणि भारतामध्ये अशाच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर भारत हा अनेक धर्मांचा देश आहे असं म्हणतात आणि आम्हाला इथे विविध धर्मांचे अनुयायी आढळतात. विशेषतः हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि झोराष्ट्रियन आणि इतर. हिंदू धर्म हा भारताचा प्रमुख धर्म मानला जातो. 1981च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या 82.64% इतकी जी लोकसंख्या आहे त्यानंतर इस्लामचा क्रमांक येतो आणि तो आहे 11.35%.
ख्रिश्चन धर्माचे 2.43%, शीख धर्माचे 1.96%, तर बौद्ध धर्माचे 0.71% आणि जैन धर्माचे 0.48% इतके आहेत. कमी अनुयायी असलेले धर्म म्हणजे यहुदी, झोराष्ट्रियन आणि बहाईझम. मुख्य धर्मांच्या व्यतिरिक्त भारतामध्ये यहुदी, झोराष्ट्रियन आणि बहाईझम किंवा बहाई हेही विविध धार्मिक म्हणजे विविध धर्म भारतामध्ये आढळतात की ज्याद्वारे आपल्या भारतामध्ये असलेली धार्मिक विविधता लक्षात येते. आता हे जे वेगवेगळे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत. पंथ म्हणजे काय, तर एखाद्या धर्मातले ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या विचारधारा असतात ते विचारधारांना फॉलो करणारी जी मंडळी आहेत त्याप्रमाणे त्यांचे पंथ आपल्याला पडलेले दिसतात. तर मुख्यत्वे आपण हिंदू धर्माचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये शैव, वैष्णव आणि शाक्त. शाक्त म्हणजे जो देवीचा भक्त आहे त्याला आणि देवीची उपासना करतो त्याला शाक्त म्हणावं. तर शैव, वैष्णव आणि शाक्त अशा प्रकारचे धर्मात आपल्याला हिंदू धर्मामध्ये पंथ आपल्याला असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर इस्लाम. इस्लाममध्ये सुद्धा आपल्याला शिया आणि सुन्नी असे दोन धर्म आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यानंतर शीख धर्मामध्ये नामधारी आणि निरंकारी असे दोन पंथ आहेत. तर जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन आपल्याला धर्म पंथ प्रत्येक धर्मातले दिसतात. पुढचा सगळ्यात महत्वाचा आता आपण टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे जातीमधली असणारी विविधता. जाती व्यवस्था हे याचा जर विचार केला तर जाती व्यवस्था ही भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे असं मानतो. जात हा शब्द सामान्यतः दोन अर्थाने वापरला जातो. कधी वर्ण या अर्थाने तर कधी जाती या अर्थाने आपल्याला वापरला जातो. वर्ण म्हणजे काय असतं तर वर्ण म्हणजे कार्यात्मक निकषांवर आधारित हिंदू समाजाचा चौपट विभागणीचा एक भाग म्हणजे वर्ण आपण म्हणू शकतो. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही त्यांची विशेष कार्ये म्हणजे शिक्षण, संरक्षण, व्यापार आणि हाताने सेवा म्हणजे आपण सेवा जी म्हणतो ती. आणि वर्णानुक्रम हा जो वर्णानुक्रम आहे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला स्वीकारला गेलेला दिसतो. म्हणजे ही वर्ण व्यवस्था जी आहे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्यांनी काय करायचं, कोणी कुठलं काम करायचं हे खूप पूर्वीपासून आलेलं आहे आणि रादर हे भारतामधल्या सर्व लोकांनी स्वीकारलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच जातीची व्यवस्था जी आहे, जातीची विविधता जी आहे ती समजून घेणं किंवा ती कशा पद्धतीने आपल्याला दर्शविता येऊ शकते ह्याच्यावर थोडासा काम झालं तर आपल्याला नक्कीच काही अत्यंत चांगल्या अशा पद्धतीचं काम त्याच्यावर करता येऊ शकतं. आता सर्वात आपण बघूया जाती म्हणजे काय. जाती म्हणजे विशिष्ट पारंपरिक व्यवसायाचा सराव करणाऱ्या अनुवांशिक आंतरविवाह स्थितीगटाचा संदर्भ म्हणजे जाती. ही जाती जी आहे अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर जाती म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये ज्या विविध जाती आहेत त्या विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावांनी आपल्याला ओळखता येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हे आपल्याला जाणून बरेचदा आश्चर्य वाटतं की भारतामध्ये 3000पेक्षा जास्त जाती दिसून येतात.
आणि वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या जाती कशा श्रेणीबद्ध करायच्या ह्यावरही आपल्याला अनेकदा भर देता येतो. जसं मी म्हटलं, की गुजरातमध्ये किंवा काश्मीरमध्ये असेल, त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये असेल किंवा ओडिसामध्ये असेल, ह्या ज्या जाती आहेत त्या एकच आहेत, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं करण जे आहे ते आपल्याला केलं गेलेलं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर अनेकदा नॉर्थ ईस्ट जे आहे भारताचं, म्हणजे ज्याला आपण सेव्हन सिस्टर्स असं म्हणतो, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, आसाम, ह्या ज्या सगळ्या छोट्या-छोट्या स्टेट्स आहेत, त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं, की त्याच्यामध्येच 3000 पेक्षा जास्त अ, अ, जास्त आपण हे केलं तर त्यांचं जे श्रेणीबद्ध करणं आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला केलं गेलेलं दिसून येतं. आता आपण जे काही विविधतेचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत, त्या विविधतेच्या प्रमुख प्रकारांव्यतिरिक्त अनेक प्रकारची विविधता ही भारतामध्ये आपल्याला दिसते. ती केवळ जातीवर किंवा वंशावर किंवा अजून कशावर आधारित आहे असं नाही. पण त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता जी आहे ती दिसून येत असते. ह्याच्यामध्ये जसं की वस्ती पद्धती जर बघितली तर आदिवासी, ग्रामीण आणि शहरी असा फरक पडतो. धार्मिक आणि प्रादेशिक सह विवाह आणि नातेसंबंधांचे नमुने, त्यानंतर प्रादेशिक भिन्नता, प्रतिबिंबित करणारे सांस्कृतिक नमुने इत्यादी हे सर्व जे आहे ते आपल्याला ह्यामध्ये पाहता येतं. अ, जर आपण बघायला गेलं तर विविधतेमध्ये एकता म्हणजे ही अत्यंत मोठी अशी आपल्याला संकल्पना आहे असं म्हणता येईल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला विविधतेत एकता कशी आहे हे तर आपण बघणारच आहोत. परंतु त्याच्या आधी आपण थोडंसं पुन्हा मला असं वाटतंय रिव्हिजनकडे वळूया, की आज आपण वेगवेगळ्या जाती व्यवस्थांमध्ये कुठकुठल्या प्रकारच्या विविधता आपल्याला दिसून येतात हे पाहिलं पाहिजे. जसं आपण बघितलं की वांशिक विविधता, भाषिक विविधता, धार्मिक आणि जात आधारित विविधता जी आहे ती मुख्यत्वे सर्वच कुटुंबांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये आपण त्या एका ठराविक पद्धतीने पाळताना दिसतात. परंतु ही वांशिक विविधता असेल, भाषिक विविधता असेल, धार्मिक विविधता असेल, जाती आधारित विविधता असेल, अनेकदा भौगोलिक आधारावर असलेली विविधता असेल किंवा अ, अजूनही आपण पेहरावामधली विविधता असेल किंवा अन्नामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न जे भारतामध्ये बनवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी त्यामधली विविधता असेल, या सर्व प्रकारच्या विविधता ज्या आहेत त्या एकाच छताखाली येतात आणि त्या म्हणजे अं, आपली जी युनिटी इन डायव्हर्सिटी आहे त्याच्या अंडर आपण ह्या विविधतांचा अभ्यास सखोलपणे करतो. वांशिक विविधतामध्ये जसं मी सांगितलं की हर्बर्ट रिसले यांनी 7 जवळ-जवळ प्रकारचे वेगवेगळे वर्ण असतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु काही मानववंशशास्त्रज्ञांच्या मते आपल्याला हे दिसून येतं की लोकांचं रिसर्चच्या आधारे वेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं. जसं आपल्याला माहितीच आहे की जे छटन आणि डी एन मुजुमदार आणि बी एस गुहा यासारख्या मानवशास्त्रज्ञांनी या संशोधनावर आधारित भारतीय लोकांचे नवीनतम वांशिक वर्गीकरण केलेलं आहे आणि तेच आता आपण बघितलं. जसं बी एस गुहा यांनी 6 प्रकार सांगितले तर जे हटन यांनी जास्त प्रकार सांगितले.
नेग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रोलॉइड, मंगोलाइड, भूमध्यसागरीय आणि वेस्टर्न ब्राकिफिकल्स आणि नॉर्डिक हे विविध वंश आहेत. निग्रिटोस किंवा प्रोटो ॲस्ट्रोलॉइड ह्या प्रत्येक ज्या वेगवेगळ्या आपण म्हणतो वर्ण आहेत किंवा वंश आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. जसं भारतामध्ये सुद्धा निग्रिटो, प्रोटो ॲस्ट्रोलॉइड, मोंगोलाइड असे विविध प्रकार हे आपल्याला रेसमध्ये म्हणजे आपण ज्याला वांशिक किंवा वर्ण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मॉंगोलाइड पण आपण बघितली आणि मेडिटेरेनियन पण बघितली. तर आता बघूयात जाती म्हणजे काय असतं. जाती म्हणजे विशिष्ट पारंपरिक व्यवसायाचा सराव करणाऱ्या आनुवंशिक आंतरविवाह स्थिती ह्या गटांचा संदर्भ आपण घेऊ शकतो. तुम्हाला कदाचित हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतामध्ये 3000 पेक्षा जास्त जाती आपल्याला आढळून येतात आणि हे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे श्रेणीबद्ध केले जातात. आता आपण वळणार आहोत विविधतेत एकता ह्या कडे. तर विविधतेमध्ये एकता म्हणजेच नक्की काय? आपण विविधतेचा अर्थ समजून घेतला, आपण एकतेचा अर्थ समजून घेतलेला आहे. मग ह्या विविधतेमध्ये आपल्याला एकता कशी दिसून येते ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष वेधूयात. जसं इथे म्हटलंय की विविधतेच्या अंतर्भागात एकतेचे एक उल्लेखनीय मानदंड आहेत. भारतातील एकतेचे 4 बंध लक्षात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भू राजकीय, त्याच्यानंतर भौगोलिक सांस्कृतिक आणि धार्मिक निवास आणि कार्यात्मक परावलंबन असे पुन्हा थोडंसं वेगळीकडे आपण जातोय. वेगळ्या पद्धतीची एक संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती संकल्पना आहे विविधतेत एकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल डायव्हर्सिटी आणि युनिटी ह्या ज्या 2 संकल्पना आहेत त्या एकमेकांवर खूपच अवलंबून असतात असं आपल्याला म्हणता येईल. कारण एकता म्हणजे एकात्मता ही काही ठराविक एकसमान गोष्टींमुळे टिकून राहते आणि विविधता म्हणजे काय तर ती केवळ एका व्यक्तीची नसून कदाचित समूह असतात. कधी कधी आपण असं म्हणू शकतो की केवळ समूहच नाही पण समूहाची काही विविध वैशिष्ट्ये असतात की जसं पेहराव आहे, खानपान व्यवस्था आहे किंवा त्यांच्या वेगळ्या पद्धतीने ड्रेसिंग सेन्स आहे. हे सगळं जे आहे ते एका बाजूला असतं आणि ही सगळी जी माणसं की जी वेगवेगळ्या आपण म्हणतो एलिमेंट्सला आपल्याला एलिमेंट्सच्या द्वारे आपल्याला ती वेगवेगळी दिसून येतात. म्हणजे जसं भारतामध्ये आपण मघाशी एक चित्र बघितलं होतं ते होतं भारतीय ह्याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या पेहराव आहेत त्याच्यावर होतं. तर त्या पेहरावानुसार म्हणजे जसं गुजरातमध्ये गेलं तर गुजराती ज्या स्त्रिया आहेत त्या एका ठराविक पद्धतीने साडी आपल्याला घालताना दिसतात. त्याला आपण तशीच साडी एखादी बाई घालून आपल्याकडे आली तर आपण तिला ठेवून आपण तिच्याकडे एक आपण जे म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या साडीचं ड्रेपिंग आपल्याला करताना दिसतं. जसं की साऊथ इंडियामध्ये गेला तर प्रत्येक भागाचं साडी ड्रेपिंग हे आपल्याला वेगळं दिसतं. तर ही पेहरावामधली जी विविधता आहे, बंगाली लोकांचा पेहराव वेगळा आहे, त्याचबरोबर मणिपुरी, आसामी ह्या लोकांचाही पेहराव वेगळा आहे. त्याचबरोबर आपल्याला बघितलं तर आपण काश्मीरी लोकांचा पेहराव वेगळा आहे, साडी घालण्याच्या पद्धती वेगळ्या दिसतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला ती विविधता दिसते आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला असं म्हणता येतं की ही काश्मीरमधल्या
ची एकता किंवा वैशिष्ट्य जे आहे हे त्यांच्या पेहरावातनं पण आपल्याला दिसतं, की एक ठराविक पद्धतीचा पेहराव जेव्हा आपल्या समोर येतो, तेव्हा आपण लगेचच ओळखतो, की हा व्यक्ती काश्मीरी आहे किंवा हा व्यक्ती बेंगॉली आहे किंवा ही व्यक्ती जी आहे ती साऊथ इंडियामधली आहे. अशा प्रकारे ही सामूहिक जी विविधता आपल्याला दिसते. म्हणजे समूह तर आपल्याला वेगळा दिसून येतोच, पण तरीसुद्धा सगळ्यांना जोडणारा एक समान धागाही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो, की ते एकाच देशाचे नागरिक आहेत. अशीच काही विविधतेमध्ये एकता आपल्याला अमेरिकन समाजामध्ये सुद्धा दिसून येते. तिथे जी आपल्याला विविधता दिसते ही जास्त करून संस्कृतींची विविधता आपल्याला दिसून येते, की तिथे संपूर्ण जगभरातून स्थलांतरित झालेले असे वेगवेगळ्या वंशाची लोकं एकत्र आपल्याला येताना दिसतात. की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त करून जैविक विविधता जी आहे ती जास्त दिसून येते. जसं अमेरिकेच्या लोकसंख्येचा विचार केला तर तिथे अनेक जपान, कोरिया, चायना अ, ह्या देशांमधनंही स्थलांतर होताना दिसतं. त्याचबरोबर भारत, पाकिस्तान, बंगाल, नेपाळ ह्याच्यातनंही आपल्याला अ, 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 तिथे स्थलांतर होताना दिसतं आणि त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण जगातनं तिथे जेव्हा आपल्याला स्थलांतर होताना दिसतं, परंतु तिथल्या संस्कृतीशी ते एकरूप होऊन अमेरिकन अमेरिकेच्या एका देशाच्या छताखाली आपल्याला राहताना दिसतात. तिथे आपण मल्टीकल्चरॅलिझम हा एक शब्द वापरतो, की अनेक विविध संस्कृती तिथे एकत्र येतात, परंतु तरीही त्याच्यापैकी अनेक नागरिक हे अ, अ, आम्ही त्याच देशाचे प्रतिनिधित्वही करताना आपल्याला दिसतात. म्हणजेच विविधता, विविधतेत एकता ही जी एक संकल्पना आहे ती इथे आपल्याला स्पष्ट होते, की ज्याच्यामध्ये आपण केवळ भौगोलिकच विविधता नाही तर राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक निवास आणि कार्यात्मक परस्परावलंबन हे 4 बंध जे आहेत ते आपण भारतातील एका एकतेविषयी बोलू शकतो. तर आपण जेव्हा भारतातील एकतेचे 4 बंध लक्षात घेतले तर त्याच्यामध्ये भूराजकीय म्हणजे ज्याला जिओपॉलिटिकल असं म्हणतो, भौगोलिक सांस्कृतिक म्हणजे जिओ कल्चरल, धार्मिक निवास म्हणजे आपल्याकडे पिल्ग्रिमेज, इंग्रजीमध्ये पिल्ग्रिमेज म्हणजे अशी परंपरा आहे की जिथे धार्मिक कारणांसाठी तिथे जाऊन निवास करणं. जसं म्हणतो की तीर्थक्षेत्र ज्याला आपण म्हणतो, की तीर्थक्षेत्राला जाऊन येणं किंवा तीर्थक्षेत्राला जाऊन राहणं आणि मग तिथे काही विधी पार पाडणं. ही जी परंपरा भारतामध्ये खूप पार काळापासून आपल्याला भारतामध्ये रुजलेली दिसते आणि त्याचबरोबर कार्यात्मक परस्परावलंबनही दिसून येतं, की जसं भारतामध्ये जी जाती व्यवस्था होती, ती संपूर्णपणे एकमेकांवर आधारित म्हणजे कार्य जी होती जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर बलुतेदारीचं देऊ शकतो, की बलुतेदारी व्यवस्थेमध्ये 12 बलुतेदारांची कामं ठरवून दिलेली होती, ज्याच्यामध्ये शेतकरी आहे, त्याचबरोबर सुतार, चांभार, लोहार, कुंभार अशी असंख्य वेगवेगळी लोकं होती आणि त्या काळी पैशाला जास्त महत्त्व नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच काय तर कार्यात्मक परस्परावलंबन होतं. म्हणजे ही आपल्याला कार्यात्मक परस्परावलंबन म्हणजे सुताराचं जेव्हा काम असेल तेव्हा तो शेतकऱ्याकडे म्हणजे सुताराला धान्य असेल तर तो शेतकऱ्याकडे जाऊन धान्य घेणार आणि त्याच्या बदल्यात त्याला स्वतःची जी काही स्किल्स आहे किंवा सर्व्हिस आहे ती देणार. म्हणजे एखादं त्याच्या शेती कामासाठी लागणारी अवजारं बनवून देणं वगैरे, वगैरे. तर ह्यालाच आपण कार्यात्मक परस्परावलंबन असं म्हणू शकतो. याच बंधांशी घनिष्ठपणे एकीकरणाच्या 4 यंत्रणा संबंधित आहेत. कुठल्या त्या 4 यंत्रणा? तर संविधान एक आहे आपलं, कॉन्स्टिट्यूशन एक आहे.
त्याच्यानंतर तीर्थयात्रा, जसं आपण म्हटलं की धार्मिक निवास आणि तीर्थयात्रा ह्या दोघी एकमेकांशी खूप संबंधित आहे. जसं भारतामध्ये केवळ हिंदू धार्मिक हिंदू यात्रीच नाही, तर आपल्याला दिसून येतं की इस्लाम, जैन, बौद्ध, त्याच्यानंतर ख्रिश्चन, अशा विविध धर्माची तीर्थस्थानं आपल्याला दिसून येतात. तर त्याचबरोबर पुढचा आहे वेगळ्या चुलीची तरतूद. वेगळी चूल म्हणजे काय, की आपल्याकडे भारतामध्ये पारंपरिक जर कुटुंब व्यवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये एकत्रित कुटुंब व्यवस्था होती. परंतु जेव्हा घरातून एखादी व्यक्ती तिच्या पूर्ण कुटुंबासह, म्हणजे आपण म्हणूयात की जेव्हा कुटुंबातून मुलगा बाहेर पडतो आणि पूर्ण त्याचं कुटुंब म्हणजे मुलगा, त्याची बायको आणि त्याची मुलं हे वेगळ्या ठिकाणी राहायला जातात, तेव्हा आपल्याकडे असे बोलीभाषेमध्ये शब्द आहे की वेगळी चूल मांडणे. तर त्याचीही तरतूद आपल्याकडे आहे. आणि त्याचबरोबर धार्मिक समुदायाच्या सदस्यांसाठी स्वयंपाक बनवणं असेल, स्वयंपाक भाषेमध्ये जजमानी व्यवस्था आणि मराठी भाषेमध्ये पण बलुतेदारी अशी व्यवस्था म्हणतो. तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला विविधतेमध्ये एकताच दिसते. त्याचबरोबर धार्मिक समुदायाच्या सदस्यांसाठी जेव्हा स्वयंपाक बनवला जातो तेव्हाही आपल्याला ती एकता दिसते. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र जे आहे तिथेही आपल्याला अनेकदा एकता दिसून येते, की जेव्हा आपण म्हणजे अनेक हिंदू मंदिरांमध्ये सुद्धा अनेक इतर धर्मीय लोक आपल्याला जाताना दिसतात. त्याचबरोबर संविधानामध्ये ह्या विविधतेची जपणूक करण्याच्या दृष्टीने काही कलमं आपण दिलेली आहे. आणि त्याचबरोबर अ, अ, एकता कशी आपल्याला ठेवता येईल, एकात्मता कशी साधली जाईल, त्या दृष्टीनेही काही महत्वाची कलमं जी आहेत ती आपल्या संविधानामध्ये मांडलेली आपल्याला दिसतात. आणि ह्याच संविधानाच्या आधारे आजही आपल्याला विविधतेमध्ये भारतामध्ये एकता ही दिसून येते. तर अशा प्रकारे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर युनिटी इन डायव्हर्सिटी ही जी संकल्पना आहे ही केवळ नावापुरतं न राहता, केवळ पेहराव, खानपान किंवा भाषा ह्यापुरतं मर्यादित न राहता ही त्याच्या पलीकडे जाऊन एकात्मता साधण्याचा प्रयत्न करते, की ज्याची अनेक उदाहरणं आजही भारतामध्ये आपल्याला दिसतात. त्याचबरोबर विविधतेत एकता ही संकल्पना होतो. परंतु हे जे काही मुद्दे आहेत ते कधी-कधी आपल्याला अ, अ, ज्याला म्हणतो संघर्षाचंही कारण बनलेले आपल्याला दिसतात. आणि ह्याच्यातून हे काही वेगळ्या संकल्पना घेऊन आपण ते अभ्यास करू शकतो. परंतु जसं भारताचा विचार केला, की आपण विविधतेमध्ये एकता आहे. पण ही विविधता जर टिकवून ठेवायची असेल, तर अनेकदा त्याच्यातून संघर्ष आपल्याला निर्माण होताना आजही आपण बघत आहोत. मग ते धर्माच्या आधारे असो, भाषेच्या आधारे असो किंवा आपण तीर्थक्षेत्रांच्या बाबतीतही असं दिसून येतं. भौगोलिकदृष्ट्या आपल्याला विविधता आहे आणि त्याही बाबतीत आपल्याला संघर्षाची कारणं म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या संघर्ष झालेलेही दिसतात. तर ही विविधतेतील एकता जर आपल्याला समजून घ्यायची असेल, तर भारतीय समाजाचा एक अत्यंत व्यापक दृष्टीने जर अभ्यास आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यातल्या अनेक संस्कृतीचा अभ्यास करणं, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं, भारतीय धार्मिकतेचा अभ्यास करणं, एकंदरच भारतीय समाजाचा आवाका जो आहे तो अत्यंत व्यापक असा आहे. आणि हा व्यापक जो आवाका आहे तो आपल्याला समजून घेण्यासाठी ह्या वेगवेगळ्या छोट्या-छोट्या पैलूंचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल. तर अशा प्रकारे आज आपल्या युनिटी इन डायव्हर्सिटी इन इंडिया म्हणजेच भारतातील विविधतेतील एकता हा जो विषय आहे, हा जो टॉपिक आहे, आज आपण इथे संपवतोय. आणि सोशिओलॉजी ऑफ इंडिया म्हणजे भारताचे समाजशास्त्र
हा जो नवीन आज आपण विषय सुरू केलेला आहे, त्यातील एक भाग आज आपल्याला संपलेला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या वेळेस सुरू करू. नमस्कार.